नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ देत. तर आज आपण पोह्यापासून एक छोटा पदार्थ बघणार आहोत. पोहे भिजवून त्याचा आपण नाश्ता करणार आहोत. दररोज पोहे खाऊन कंटाळलेला असतो आपण, जे नेहमीचे पोहे करतो, फोडणीचे पोहे किंवा कांदा घालून आपण पोहे करतो, तर ते खाऊन खाऊन आपल्याला कंटाळलेला असतो. म्हणून आज जरा पोह्यापासून वेगळा पदार्थ आपण बनवूया. तर चला, तर मग त्याच्यासाठी साहित्य आणि कृती हे आपण बघूया. आपल्या नाश्त्यासाठी 2 वाट्या पोह्यांपासून आपण आज नाश्ता बनवणार आहोत. तर त्यासाठी साहित्य म्हणजे मी हे पोहे घेतलेत, 1-2 मुठी, मी माझ्या हाताने 2 मुठी असतात तसे मी 2 मुठीनं मी पोहे घेतलेत आणि ते भिजवून घेतलेत. पाणी घालून स्वच्छ धुवून हे भिजवून ठेवलेले होते. जवळपास 10-15 मिनटं मी भिजवून ठेवलेत. किसलेला गाजर घेतला आहे, चिरलेला कांदा, त्यानंतर डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, त्यानंतर कोथिंबीर थोडीशी, चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट. तुम्ही लाल तिखटाऐवजी चिरलेली मिरची तुम्ही वापरू शकता. मी मिरची वापरलेली नाही आहे इथं. तर तुम्ही यामध्ये, मी गाजर घेतलं आहे, तुम्ही ढोबळी मिरची म्हणजे आपली सिमला मिरची किंवा कोबी असला तर कोबी तुम्ही त्यात घालू शकता. तर मी आता गाजर आणि कांदा घेतलेला आहे मी इथं. तर चला, तर मग आता आपण कृती करूया. तर या पोह्यामध्ये आपण एक हे जिन्नस आहेत ते आपण घालून घेऊया. तर आपण ह्याच्यामध्ये आता या पोह्यामध्ये आपण किसलेलं गाजर, त्यानंतर चिरलेला कांदा, तिखट, त्यानंतर हे आपण तांदळाचं पीठ, मी हे अर्धा बाउल घेतलंय. अर्धा बाउल पण लागणार नाही, थोडं आपण घालून बघूया आणि लागलं तर परत आपण घालू शकतो. मी एवढंच पीठ वगळलेलं आहे. त्यानंतर डाळीचं पीठसुद्धा आपण थोडंसं घालणार आहोत, कारण का लागेल तसं आपण घालू शकतो. हे बघा, मी थोडंसं वगळून ठेवलेलं आहे. आता ह्याच्यावरती मीठ आणि चिरलेली कोथिंबीर आपण हे छानपैकी आता मळून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय, मी छानपैकी मळून घेतलेलं आहे. याला मी पाणी घालून मळून घेतलं आहे, कारण का जेवढं आधी गाजराचा कीस घातलेला होता त्याला पाणी सुटलं होतं, तर त्यात थोडंसं मळून घेतलं, पण मला पाणी लागलं. एक अर्धा बाउल मला पाणी लागलं आहे. तर मी हे छानपैकी असं, हे बघा, मी असं छानपैकी असं मळून घेतलेलं आहे. छान. आता हे आपण थालीपीठासारखंच आपण तव्यावरती लावून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकताय, मी तवा तापत ठेवलेला आहे आणि मी त्याला तेल पण लावून घेतलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यावरती आपण छानपैकी हे थालीपीठासारखं आपण हे लावून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकताय, मी छानपैकी थालीपीठासारखं मी इथं लावून घेतलेलं आहे. हातानं लावून घेतलेलं आहे. हे असं या पद्धतीनं मी थोडं पीठ घेऊन आपण इथं असं छानपैकी असं लावून घेऊ शकतो. आणि तुम्हाला जर तव्यावरती, गॅसवरती तुम्हाला जमत नसेल, तवा गरम झाला असेल आणि तुम्हाला जमत नसेल, तर तुम्ही तवा खाली ठेवून तुम्ही, आपण जसं थालीपीठ थापतो किंवा तुम्ही धपाटे थापता तसं आपण हे थापून घेऊ शकतो. तर मी गॅसवरच थापून घेतलेलं आहे. तर मी आता छानपैकी हे आपण भाजून घेऊयात. दोन्हीकडनं पण छान खरपूस भाजून घेऊयात.